Dear student, today we will see property of an angle bisector of a triangle. या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचा जे काही कोन दुभाजकाचा असणार जे काही गुणधर्म जो आहे तर तो गुणधर्म किंवा प्रमेय जे आहे तर ते प्रमेय आपल्याला दिलेले. आता थेरम प्रमेय काय दिलेले आहे? द बायसेक्टर ऑफ एन अँगल of a triangle divides the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. आता काय स्टेटमेंट दिलेले की त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणाचा कोन दुभाजक या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते. या ठिकाणी असताना जो काही ट्रायंगल जो आहे ABC या त्रिकोण ABC चा कोन C काय आहे तर त्या ठिकाणी इंटरसेक्ट त्या ठिकाणी येते. इंटरसेक्ट करतो म्हणजे त्याची काय करतो या दोन्ही कोणांचे माप त्या ठिकाणी समान असतात हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती. आता पुढे काय सांगितले? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल्स डिव्हाइड द साइड अपोजिट टू द अँगल. पुन्हा एकदा त्या ठिकाणी लक्षात घ्या की त्रिकोणाच्या कोनाचा कोन दुभाजक काय सांगितलंय? त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक. हा दुभाजक काय करतोय तर या कोनासमोरील असणारी काही बाजू जी आहे कोनासमोरची बाजू जी आहे तर ती AB आहे. येते पहा त्या ठिकाणी C कोण त्या ठिकाणी दुभागलेला आहे. या कोनासमोरची असणारी काही बाजू जी आहे तर ती बाजू कोणती आहे? AB आहे. या कोनासमोरील असणारी काही बाजू जी आहे तर त्या बाजूला काय करतो उरलेल्या बाजू. आता ह्या कोणासमोरची बाजू जर सोडून जर आपण जर दिली तर उरलेल्या बाजू कोणत्या असणार आहे? AC आणि BC त्या ठिकाणी. आणि म्हणून उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरामध्ये काय करताना दिसतो तर त्या ठिकाणी तो विभागताना दिसतो. अशा प्रकारचा असणार जो काही थेरम जो आहे तर तो थेरम आपला दिसतो. आता जो काही थेरम जो आहे तर त्या थेरम मध्ये गिव्हन काय काय केलेलं आहे? गिव्हन या ठिकाणी डायग्राम जे आहे तर ती डायग्राम त्या ठिकाणी काढलेली की ट्रायंगल ABC आणि हा जो काही कोन C जो आहे तर तो काय केलेला आहे तर त्या ठिकाणी बायसेक्ट केलेला आहे दुभागले. दुभागल्यामुळे या दोन्ही कोणांची माप जी आहे तर ती समान त्या ठिकाणी. आता काय काय दिलेली आपल्याला काय सांगता येईल? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल. कोणता त्या ठिकाणी आपल्याकडे त्या ठिकाणी ट्रायंगल आहे डायग्राम मध्ये तर पहा की इन ट्रायंगल ABC हा त्या ठिकाणी आपल्याकडे काय आहे? ट्रायंगल आहे. त्याच्यानंतर पुढे काय केलेलं आहे? बायसेक्टर ऑफ द अँगल C इंटरसेक्ट सेगमेंट AB इन द पॉइंट. कोणत्या पॉइंट मध्ये? E मध्ये त्या ठिकाणी छेद. मग पुढे पुढे काय लिहिणार आहे आपण की बायसेक्टर of angle C intersects segment AB in the point. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतोय आकृतीमध्ये तर तो E मध्ये त्या ठिकाणी इंटरसेक्ट होतो. बरोबर. ज्या ठिकाणी त्रिकोण ABC जो आहे या त्रिकोण ABC चा कोन C चा असणारा जो काही दुभाजक जो आहे तर तो दुभाजक काय करतो या कोनासमोरील असणारी काही बाजू जी आहे तर ती AB आहे आणि या AB ला काय करतो E मध्ये त्या ठिकाणी काय करतो छेदतो. अशा प्रकारचं सांगितलेलं झालं छेदतो. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? द बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ ए ट्रायंगल्स डिव्हाइड द साइड अपोजिट टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग साइड्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पुढे त्या ठिकाणी काय करायचंय? टू प्रूव्ह सिद्ध करायचे. टू प्रूव्ह आता काय सिद्ध करायचे पहा तर काय सांगितलेले पुढे ट्रायंगल्स डिव्हाइड द साइड अपोजिट टू द अँगल. या अँगलची असणारी काय अपोजिट साइड जी आहे C ची अपोजिट साइड जी आहे तर त्याच्या अपोजिट साइड आहे AB आणि काय सांगितले टू द अँगल इन द रेशिओ ऑफ द रिमेनिंग. आता याचा असणारा जो काही रेशिओ जो आहे तर तो रेशिओ आपल्याला त्या ठिकाणी ठेवावा लागेल.
याचा रेशो काय दिसतोय आपल्याला या ठिकाणी एई अपॉन एई अपॉन काय लिहिते एई अपॉन ईबी इज इक्वल टू काय सांगितले डिवाइड द अपोजिट्स टू द अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. तर रिमेनिंग साइड कोणती आहे एसी एक आहे आणि दुसरी जी आहे तर ती कोणती आहे सीबी एक आहे. आणि म्हणून या ठिकाणी रिमेनिंग साइडमध्ये CA अपॉन CB येते. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते सिद्ध करायचे येते. आता याच्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी करावं. आता कन्स्ट्रक्शन काय करायची काय सांगते मी की ड्रॉ ए लाईन पॅरलल टू सी. जी काही सी आहे तर या सी मधून आपल्याला एक पॅरलल लाईन जी आहे तर ती पॅरलल लाईन त्या ठिकाणी करायची. आणि ही पॅरलल लाईन काय सांगितले पासिंग थ्रू द पॉइंट बी. सी ला काय करायचे बी बिंदू मधून एक पॅरलल लाईन जी आहे समांतर रेषा जी आहे तर ती समांतर रेषा त्या ठिकाणी काढायची. पहिल्यांदा आपण समांतर रेषा जी आहे तर ती समांतर रेषा त्या ठिकाणी काढू. ही काय करायचे या सी ला समांतर असेल अशा प्रकारची पॉइंट बी जी आहे तर त्या पॉइंट मधून काय करायची आपल्याला एक पॅरलल लाईन जी आहे तर ती पॅरलल लाईन त्या ठिकाणी करायची. तर अशा पद्धतीची एक पॅरलल लाईन जी आहे तर ती पॅरलल लाईन त्या ठिकाणी काढली. बरोबर. याच्यानंतर पुढे काय पहा की एक्सटेंड एसी. हा जो काही एसी जो आहे तर तो एक्सटेंड करायचा म्हणजे त्या ठिकाणी काय करायचं मागे त्या ठिकाणी वाढवायचं आहे. पण आता एक्सटेंड करू आपण. एक्सटेंड केल्यानंतर काय मिळते ते आपण पहिल्यांदा पाहू. एसी जो आहे तर तो एसी त्या ठिकाणी एक्सटेंड करायचा आहे आणि हा एसी मी त्या ठिकाणी काय केला अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक्सटेंड केला. बरोबर. अशा पद्धतीने एक्सटेंड केला. एसी काय केला एक्सटेंड त्या ठिकाणी केला आणि एक्सटेंड केल्यानंतर सो एज टू इंटरसेक्ट इट ॲट ए पॉइंट डी. तो ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होईल तर त्याला मी काय नाव देतोय तर या ठिकाणी डी असणारे काही नाव जे आहे तर ते डी नाव मी त्या ठिकाणी देतो. कन्स्ट्रक्शन तुमच्या लक्षात आली की काय केलेले कन्स्ट्रक्शनमध्ये की ड्रॉ ए पॅरलल लाईन टू ए रे सी पासिंग थ्रू द पॉइंट बी. ही सी ला काय केली आपल्याला समांतर रेषा काढायची आणि समांतर रेषा कुठून काढल्या कोणी बी पॉइंट मधून त्या ठिकाणी सी ला त्या ठिकाणी समांतर रेषा त्या ठिकाणी काढली. हे दोन्ही जे आहे तर ते समांतर आहे. त्याच्यानंतर एसी जो आहे तर तो एसी काय केला आपण त्या ठिकाणी एक्सटेंड केला मागे त्या ठिकाणी वाढवला. ज्या ठिकाणी ती इंटरसेक्ट झाली तर त्याला काय म्हटलेलं आहे डी त्या ठिकाणी. आता हिची काही कन्स्ट्रक्शन जे आहे तर ती कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी नोट डाऊन करू. कन्स्ट्रक्शन काय कन्स्ट्रक्शन केली तर ती आपल्याला त्या ठिकाणी ब्लॅकबोर्डवर त्या ठिकाणी मी नोट डाऊन करतो. की ड्रॉ ए लाईन पॅरलल टू रे सीई. तर सी मधून काय करायची आपल्याला एक पॅरलल लाईन त्या ठिकाणी काढायची. कशी तर पासिंग थ्रू द पॉइंट बी. बरोबर. सी मधून पॅरलल लाईन काढायची परंतु ती कुठून काढायची तर पासिंग थ्रू पॉइंट बी. त्याच्यानंतर पुढे काढल्यानंतर काय करायचं काय केलं आपण एक्सटेंड म्हणजे वाढवणे. एक्सटेंड एसी. हा जो काही एसी जो आहे तर तो एसी काय केला आपण त्या ठिकाणी मागे त्या ठिकाणी वाढवला आणि वाढवल्यानंतर पुढे काय सांगितलंय सो ॲज टू इंटरसेक्ट इट ॲट पॉइंट डी. एसी जो आहे तर तो एसी काय केला आपण त्या ठिकाणी एक्सटेंड केला आणि एक्सटेंड केल्यानंतर ज्या ठिकाणी इंटरसेक्ट झाला तर त्याला काय नाव दिलेलं आपण डी नाव त्या ठिकाणी दिले येते. अशा पद्धतीची कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी केली. आता पुढे प्रूफ आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. प्रूफ मध्ये काय करायचे तर या ठिकाणी पहा
की आपल्या लक्षात येत नसते की रे सी ए आहे, बरोबर. रे सी ए पॅरलल रे बीडी, बरोबर. अशा पद्धतीची कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी केली. काय की रे सी पॅरलल काय केलेले रे बीडी, आणि यांची आपण काय केली एडी ही जी असणारी ती काही ट्रान्सव्हर्सल जी आहे तर ती ट्रान्सव्हर्सल त्या ठिकाणी घेतली. काही सांगितलेले की हा रेख सी आणि रेख बीडी या ठिकाणी काय आहे, दोन त्या ठिकाणी रेस त्या ठिकाणी आहेत, आणि दोन्हीच्या दोन्ही रे कशा आहेत या ठिकाणी समांतर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आपण त्या पद्धतीची केली. त्याच्यानंतर या दोन समांतर रेषांची त्या ठिकाणी एडी जी आहे तर ती एडी काय केली आपण ट्रान्सव्हर्सल जर त्या ठिकाणी जर घेतली तर पहा कोणकोणते अँगल तुम्हाला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. तर या ठिकाणी ACE या ठिकाणचा असणारा जो काही अँगल जो आहे तर तो ACE, आणि दुसरा असणारा जो काही ट्रँगल जो आहे अँगल जो आहे तर तो आपल्याला CDB. हे जे काही दोन्ही असणारे जे काही अँगल जे आहे तर ते अँगल कसे असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स त्या ठिकाणी असतात, संगत कोण त्या ठिकाणी. आपल्याला माहिती की दोन समांतर रेषा ज्या आहेत तर त्या दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे जे काही दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत, संगत कोण आहेत, आणि संगत कोण कसे असणारे तर त्या ठिकाणी ते एकरूप त्या ठिकाणी असणारे. काय लिहितो मी त्या ठिकाणी प्रूफमध्ये त्या ठिकाणी की रे CE पॅरलल रे BD, पॅरलल रे BD and AD is transversal. त्यांची काय आहे छेदिका. छेदिका जर असेल तर कोणते दोन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल मी त्या ठिकाणी घेतलेले तात्पुरतं काय करतो हे त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पुसून टाकतोय. जे या दोन त्या ठिकाणी समांतर रेषा झाली आणि एडी त्यांची त्या ठिकाणी छेदिका झाली तर आपल्याला त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग अँगल कोणते त्या ठिकाणी दिसतात तर ACE की अँगल ACE कॉन्ग्रंट अँगल कोणता आहे तर CDB. याचं कारण काय देणार आहे आपण करस्पॉन्डिंग अँगल काय म्हणणार आहे, करस्पॉन्डिंग अँगल संगत कोण त्या ठिकाणी आहे याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी, बरोबर. याच्यानंतर पहा नाऊ टेकिंग BC. आता या ठिकाणी मगाशी जी आपण त्या ठिकाणी पुसून टाकली तर ती आपण त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल जी आहे तर त्या ट्रान्सव्हर्सलचा आपण विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करतो. पुन्हा त्या ठिकाणी BC त्या ठिकाणी. आता काय करायचं आपल्याला की BC जी आहे तर ती BC काय करायची, हे जे काही दोन रेष जे आहेत कोणते C आणि BD यांची त्या ठिकाणी आपण BC जर त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल जर त्या ठिकाणी जर घेतली तर पहा तर आपल्या काय लक्षात येताना दिसतंय तर आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की अँगल ECB कोणता अँगल ECB येते कोणता म्हणते मी ECB, बरोबर. अशा पद्धतीने मी पुन्हा त्या ठिकाणी करतोय अँगल ECB आणि पुढे अँगल CBD हे दोन अँगल येते लक्षात. कोणता कोणता घेतलाय की अँगल ECB आणि दुसरा कोणता घेतलाय मी अँगल CBD. तुमच्या असं लक्षात येईल कोणत्या प्रकारचे त्या ठिकाणी अँगल्स त्या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की अल्टरनेट अँगल आहेत, व्युत्क्रम कोण त्या ठिकाणी येते. आणि म्हणून त्या ठिकाणी पुढे आता पुढे काय येते मी की नाऊ टेकिंग BC as a transversal. आता जर आपण त्या ठिकाणी BC जी आहे तर ती BC त्या ठिकाणी ट्रान्सव्हर्सल घेतली आणि या दोन असणाऱ्या ज्या काही समांतर रेषा जर आपण म्हटल्या कोणत्या की रे CA आणि रे BD
आणि BC त्यांची जर ट्रान्सफॉर्म जर असेल तर आपल्या त्या ठिकाणी लक्षात येता नसते. काय लक्षात येता नसते पहा, तर आपल्याला त्या ठिकाणी अँगल, कोणते अँगल म्हटले मी, ECB, अँगल ECB कॉन्ग्रंट अँगल CBD, काय म्हणते मी, CBD, अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी अँगल मिळाले. आता हे जे काही अँगल जे आहेत कोणत्या पद्धतीचे अँगल आहेत, तर अल्टरनेट अँगल आहेत. कोणते अँगल आहेत, अल्टरनेट अँगल, विक्रम कोण त्या ठिकाणी, याला मी इक्वेशन नंबर त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. पुढे आता सर्वसाधारणपणे आपल्याला स्टेटमेंट काय सांगितलं होतं पहा, द बायसेक्टर ऑफ एन अँगल, म्हणजे कोणताही असणारा जो काही त्रिकोण आहे. फॉर एक्झाम्पल पहा, हा त्रिकोण मी त्या ठिकाणी काढतो. हा त्रिकोण त्या ठिकाणी आपला ABC आहे आणि कोण C जो आहे तर तो काय केला आपण, तर त्या ठिकाणी बायसेक्ट केला, दुभागला तर आपल्या लक्षात येत नसते. दुभागल्यानंतर जे काही दोन कोण त्या ठिकाणी मिळाले तर या दोन्ही कोणांची असणारी काही मापं जी आहेत तर ती मापं त्या ठिकाणी समान असतात. ते मापं कशी असणारी, समान असणारे. हे आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन मध्ये त्या ठिकाणी सांगितले. बायसेक्टर ऑफ एन अँगल म्हणजे कोणत्या त्रिकोणाचा जर त्या ठिकाणी दुभाजक जर त्या ठिकाणी जर आपण जर काढला तर तो दुभाजक काय करतो, त्या दोन कोणाचे दोन समान भागामध्ये त्या ठिकाणी विभाजन करतो. उदाहरणार्थ हा जो काही कोण जो आहे तर समजा C कोण जर त्या ठिकाणी 60 अंशाचं जर असता तर या प्रत्येक कोणाचं माप किती झालं असतं, 30 अंश त्या ठिकाणी झालं असतं. येते. आणि म्हणून या ठिकाणी पुढे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल पहा, काय लिहिता येईल की ACE, बघ हा जो अँगल जो आहे हा अँगल ACE आणि दुसरा असताना जो काही अँगल जो आहे तर तो अँगल कोणता असणार आहे, ECB. येते. पुन्हा एकदा लक्षात घ्या की अँगल ACE या ठिकाणी मी त्या ठिकाणी डॉटने दाखवलेले. बरोबर. आणि दुसरा कोणता अँगल म्हटले, ECB. C काय आहे, कोण दुभाजक आहे. C जर आपण कोण जर दुभागला तर हे जे काही दोन कोण मिळाले तर त्या दोन्ही कोणांची असणारी काही मापं जी आहेत तर ती मापं कशी असणारे, समान त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून मी त्या ठिकाणी लिहितोय बघा पुढे, बट काय आहे की अँगल ACE कॉन्ग्रंट म्हणा, इथे कॉन्ग्रंट अँगल ACE झालं. त्याच्यानंतर ECB हे काय केलेलं आपल्याला गिव्हन मध्ये त्या ठिकाणी दिले. बरोबर. काय गिव्हन आहे तर हा काय आहे, कोण दुभाजक आहे. कोण दुभाजक त्या ठिकाणी जर असेल तर आपल्या लक्षात येत नसते या दोन्ही कोणांची मापं जी आहे तर ती दोन्ही कोणांची मापं कशी असणार आहे तर त्या ठिकाणी ती समान असणार. याला मी त्या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 त्या ठिकाणी म्हणतो. बरोबर. आता याच्यानंतर पुढे पहा, आता पुढे काय लक्षात येत नसते आपल्याला. आता पुढे आता इक्वेशन 1 मध्ये आपण काय दाखवले पहा, इक्वेशन 1 मध्ये आपण कोणता सांगितलंय, ACE हा जो काही अँगल जो आहे तर तो अँगल काय केलेले आपण त्या ठिकाणी कॉन्ग्रंट अँगल CDB ला, म्हणजे दोन संगत कोण जे आहे तर ते संगत कोण त्या ठिकाणी इक्वेशन 1 मध्ये त्या ठिकाणी कॉन्ग्रंट. त्याच्यानंतर दुसऱ्या इक्वेशन मध्ये आपण काय केलेले की अँगल ECB कॉन्ग्रंट अँगल CBD हे दोन्ही असणारे काही अल्टरनेट अँगल जे आहे तर ते अल्टरनेट अँगल त्या ठिकाणी आपण इक्वेशन 2 मध्ये त्या ठिकाणी हे करूया. इक्वेशन 3 मध्ये काय आहे पहा, या ठिकाणी अँगल ACE आणि अँगल ECB हे दोन्हीच्या दोन्ही असणारे काही अँगल जे आहेत तर ते अँगल त्या ठिकाणी हे करूया. आणि म्हणून इक्वेशन 1, 2, 3 मधून आपल्याला काय दाखवता येईल की सर्वसाधारणपणे हे असणारे जे काही दोन अँगल जे आहेत, कोणते अँगल या ठिकाणी इक्वेशन 1, 2, 3 मधून अँगल ABD हा एक अँगल आणि अँगल CDB हा आहे.
म्हणजे हे दोन्ही अँगल कसे असतील तर त्या ठिकाणी कॉन्ग्रंट त्या ठिकाणी येते पहा. तेच पुढे मी त्या ठिकाणी लिहितोय. फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 इक्वेशन 1, 2, 3 वर काय मिळतंय की अँगल सी बी डी कॉन्ग्रंट अँगल सी डी बी कुठून घेतलंय तर इक्वेशन 1, 2, 3 वर. बरोबर. मग आता पुढे आता या ठिकाणी ट्रँगल सीबीडीचा विचार करू. या ठिकाणी सीबीडी या ठिकाणी हा जो काही रेड कलर मध्ये असणारा जो काही ट्रँगल आहे समजा या ट्रँगलचा आपण त्या ठिकाणी विचार येते कोणता की ट्रँगल सीबीडी. या ट्रँगलचा जर आपण तर त्या ठिकाणी विचार जर केला तर आपल्या लक्षात येतं नाही की हा जो काही सीबीडी ट्रँगलचा जर आपण जर विचार जर केला तर याची पायालगतचे असणारे जे काही कोन जे आहेत तर ते पायालगतचे कोन त्या ठिकाणी एकरूप आहे. बरोबर. आणि या एकरूप बाजू समोरचे असणारे जे काही कोन एकरूप बाजू समोरील असणारे जे काही एकरूप कोणासमोरील असणारे जे काही बाजू जे आहेत. आता या एकरूप कोणासमोरची बाजू कोणती आहे तर या कोणासमोरची बाजू आहे सीडी आणि हा जो काही कोन जो आहे तर त्या कोणासमोरची असणारी काही बाजू जी आहे तर ती बाजू आहे तर त्या ठिकाणी पुढे आपल्या लक्षात येतं नसते की पहा पुन्हा एकदा लक्षात घ्या. हा जो काही कोन जो आहे तर त्या कोणासमोरची असणारी काही बाजू जी आहे तर ती बाजू कोणती दिसते आपल्याला त्या जसं एक सीडी दिसते आणि दुसरी जी आहे या कोणासमोरची बाजू कोणती आहे सीबी त्या ठिकाणी येते. आणि म्हणून या ठिकाणी पहा पुढे काय लिहिता आपल्याला की इन ट्रँगल सीबीडी हा रेड कलर मध्ये मी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. बाकीचं पुसून टाकतो आता या ठिकाणी सीबी. आता हा जो काही ट्रँगल जो आहे तर त्या ट्रँगल मध्ये आपल्या लक्षात येतं नसतंय की काय दिसतंय की सर्वसाधारणपणे या कोणासमोरची भुजा जी आहे तर ती ही त्या ठिकाणी असणार आहे आणि या कोणासमोरची भुजा जी आहे तर ती भुजा त्या ठिकाणी. मग आपल्याला काय माहिती की साइड्स अपोजिट टू द कॉन्ग्रंट अँगल म्हणजे एकरूप कोणासमोरील बाजू जी आहे तर त्या बाजू कशा असतात एकरूप त्या ठिकाणी असतात. आणि म्हणून या ठिकाणी हा जो काही त्रिकोण जो आहे तर त्या त्रिकोणामध्ये काय लिहिता येईल पुढे आपल्याला साइड कोणती साइड तर त्या ठिकाणी साइड सीबी कॉन्ग्रंट साइड सीबी या कोणासमोरची सीबी घेतली कोणत्या या कोणासमोरची सीबी घेतली आणि या कोणासमोरची पुढे आपल्या लक्षात येतं ते सीडी आहे साइड सीडी. याचं असणारं जे काही रिझन जे आहे तर ते रिझन आपल्याला त्या ठिकाणी लिहायचे. काय रिझन लिहायचे की साइड अपोजिट टू कॉन्ग्रंट अँगल थेरम जो आहे तर तो थेरम तुम्ही त्या ठिकाणी लिहिला पाहिजे. काय एकरूप कोणासमोरील असणाऱ्या काही बाजू ज्या आहेत तर त्या बाजू त्या ठिकाणी कॉन्ग्रंट असतात. येते अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्या ठिकाणी. आता याचे काही साईड जे आहेत तर त्या साईडच मी काही लिहितो म्हणजे त्या ठिकाणी याच्या काही साईड जे आहेत तर त्या साईड जर त्या ठिकाणी एकरूप जर असेल कॉन्ग्रंट जर असेल तर त्यांची जी काही माप जे आहेत सीबी बरोबर काय असायला पाहिजे सीडी त्या ठिकाणी असायला पाहिजे. याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी त्या ठिकाणी 4 त्या ठिकाणी बरोबर. आता आपल्या लक्षात येतं नसते पुढे. आता पुढे काय करता येईल आता पुढे या त्रिकोणाचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचा आहे. नाव इन ट्रँगल विच ट्रँगल ABD कोणता ABD. बाकीचं जे लागत नाही ते मी काय करतोय पुसून टाकतोय. समजा कोणत्या ट्रँगलचा आपल्याला विचार करायचा आहे तर याचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे ABD
आणि म्हणून मी फक्त काय करतोय, तेवढाच ट्रायंगल जो आहे तर तो तेवढाच ट्रायंगल त्या ठिकाणी फक्त ठेवते. येते अशा पद्धतीचा असणार तो काही ट्रायंगल ABD एवढा टोटल ट्रायंगल जो आहे तर त्याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार आहे. आता या ट्रायंगलमध्ये काय पहा की सेगमेंट EC पॅरलल सेगमेंट BD, बरोबर. कशावरून तर अशा पद्धतीची कन्स्ट्रक्शन जी आहे तर ती कन्स्ट्रक्शन आपण त्या ठिकाणी केली, बरोबर. कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी केली. आता कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी जर आपण त्या ठिकाणी जर केली जर असेल तर या ट्रायंगलच्या बाबतीमध्ये म्हणजे ABD साठी आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा त्या ठिकाणी वापर करता येईल. पुढे पुढे म्हणतोय बाय युजिंग बेसिक, कॅपिटल अक्षर काढतो मी त्या ठिकाणी, बाय युजिंग बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पण प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे तर ते प्रमेय आपल्याला पण कसं वापरता येईल तर या ठिकाणी AE अपॉन EB बरोबर इज इक्वल टू AC अपॉन CD अशा पद्धतीने ते आपल्याला ते वापरता येईल. तर पुढे मी काय लिहितोय या ट्रायंगलसाठी की AE अपॉन EB इज इक्वल टू उरलेली साईड कोणती आहे तर त्या ठिकाणी AC अपॉन CD, बरोबर. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी याला इक्वेशन नंबर मी त्या ठिकाणी काय म्हणतो किती आलं आपल्या या ठिकाणी 5. प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपल्याला त्या ठिकाणी माहिती. ही प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये काय होतं नसते, एक बाजू जी आहे तर त्या दुसऱ्या बाजूला जर त्या ठिकाणी जर समांतर असेल तर हे जे काही रेशो जो आहे कोणता AE आपण EB रेशो जो आहे तर ती दुसरी असणारा जो काही रेशो जो आहे तर तो AC अपॉन CD आणि हे दोन्ही रेशो जो आहे तर ते दोन्ही रेशो कसे असतात तर त्या ठिकाणी समांतर असतात. कुठून लिहिलं आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरून आपण या ठिकाणी हे लिहिले. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला त्या ठिकाणी बदल जो आहे तर तो बदल त्या ठिकाणी करायचा पहा की AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन आता CD. आता CDच्या ऐवजी काय लिहू शकतो आपण CB त्या ठिकाणी लिहू शकतो, बरोबर. म्हणून या ठिकाणी CDच्या ऐवजी काय लिहितो मी त्या ठिकाणी CB लिहितो. कुठून बदल केला हा तर फ्रॉम इथे लिहितो मी फ्रॉम इक्वेशन कोणता आहे 4, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी बदल केला. हेच मी फक्त खाली त्या ठिकाणी लिहिते. AE अपॉन EB इज इक्वल टू काय लिहिले AC अपॉन CD किंवा BC आणि हे आपलं काय आहे तर त्या ठिकाणी गिव्हन आहे AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CD. अशा पद्धतीचं थेरम जो आहे तर तो थेरम आपल्याला काय करता येईल प्रूव्ह त्या ठिकाणी करता येईल. आता पुढे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. या ठिकाणी आत्ता आपण जो काही त्या ठिकाणी त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे जे काही प्रमेय पाहिलं तर त्याचा कॉन्व्हर्स आपल्याला दिलेला व्याख्यास जो आहे तर तो व्याख्यास त्या ठिकाणी पाहिजे. त्रिकोणाच्या कोन दुभाजकाच्या प्रमेयाचा व्याख्यास आपण फक्त डायग्रामच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी लिहिणार आहे. काय लिहिणार आहे की इफ डायग्राम मध्ये लक्ष ठेवा इफ इन ट्रायंगल ABC कोणता ट्रायंगल आहे आपलं ABC. पुढे पॉइंट D ऑन द साइड कोणत्या साइडवर आहे BC साइड. D बिंदू जो आहे तर तो काय आहे BC साइडवर अशा पद्धतीने आहे. कसा आहे सच दॅट अशा पद्धतीने आहे तर असणारा जो काही रेशो जो आहे तर तो रेशो कोणता AB अपॉन AC. AB अपॉन AC
इज इक्वल टू पुढे काय लिहिता येईल आपल्याला बी डी अपॉन डी सी. बी डी अपॉन डी सी पुढे असेल तर असा रेशो जर त्या ठिकाणी दिलेला असेल तर काय सांगता येईल देन रे कोणता रे आहे डायग्राम मध्ये आपल्याला दिसतोय तर रे एडी बायसेक्ट्स अँगल. हा एडी कोणता अँगल बायसेक्ट करतोय तर बी ए सी. बायसेक्ट द अँगल बी ए सी. फक्त स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात राहिले पाहिजे. काय सांगितले की त्रिकोण एबीसी जो आहे एबीसी या त्रिकोण एबीसीची असणारी काही बाजू बीसी जी आहे तर त्या बाजू बीसी वर डी हा असा असेल कसा असेल की ए बी अपॉन ए सी इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू डी सी असेल तर काय सांगितलंय की हा जो काही रे जो आहे किरण ईडी जो आहे तर तो किरण ईडी काय असला पाहिजे कोण बी ए सी चा त्या ठिकाणी काय असला पाहिजे अँगल बायसेक्टर म्हणजे कोण दुभाजक त्या ठिकाणी तो असला पाहिजे. ओके एवढाच भाग त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्याला फक्त स्टेटमेंट जे आहे तर ते स्टेटमेंट त्या ठिकाणी पाठ पाहिजे आणि डायग्रामसाठी ते असताना जे काही स्टेटमेंट जे आहे तर त्या स्टेटमेंटचा आपल्याला वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करता आला पाहिजे. ओके.